विधानसभेला कोणाची हवा? सत्यशील शेरकर, अतुल बेनके, आशाताई बुचके, शरद सोनवणे. नाही आता साहेब अजून त्याला 5-6 महिने टाइम आहे, लगेच कसं 3च महिने अवकाश आहे. हो ना. अजून काय सत्यशील शेरकर, आमदार अतुल बेनके, शरददादा सोनवणे की आशाताई बुचके, संजयराव काळे? नाही अजून आवाज कळत नाही साहेब, मला तर आवाज कळत नाही अजून कोणाची. सध्या कोणाची हवाच नाही. नाही आता सध्या अमोल कोल्हे, खासदार अमोल कोल्हे. लोकसभा झाली, आता कोल्हेंचा झाला विजय. आता बघू कोल्हे साहेब म्हणतील तो उमेदवार. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही शेतकरी वर्ग आहात, तुम्ही पहिलं असं नाही. पवार साहेब देतील तो उमेदवार. हो पवार साहेब देतील तो पवार उमेदवार. साहेबांचं सध्या प्रेम दिसतंय सत्यशील शेरकरांवर. हो दादांचं दिलं, दादांचं काम करून आम्ही. सत्यशील शेरकर विजय होतील. हो तालुक्यात काँग्रेस कुठे आदरणीय शिल्लक पवार आहे? साहेब, उद्धव साहेब तालुक्यात काँग्रेस कुठे शिल्लक आहे? काँग्रेस नाही पण दादांचं पॉकेट वोट आहे 20,000. शेरकर विजय होतील. हो तुम्हाला खात्री? महाविकास आघाडी. आता शिवसेना सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. माऊली खंडागळे असतील, संभाजी तांबे असतील, शरदानंद चौधरी असतील, बाळासाहेब दानगट असतील, अनेक जण इच्छुक आहेत. साहेब काय होतं, ही लोकशाही आहे आणि याला प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आज उद्या भूषण गायकवाड सुद्धा इच्छुक होऊ शकतील किंवा सारंगशेठ सुद्धा इच्छुक होऊ शकतील. असं नाही, योग्य वेळ आल्यावर योग्य उमेदवार जो महाविकास आघाडीचे घटक. सत्यशील शेरकरांनी काँग्रेसच्या चिन्हावर उभं राहावं की पवार साहेबांच्या पक्षात येऊन तुतारी? नाही तो महाविकास आघाडीचा निर्णय साहेब. महाविकास आघाडी मतदार म्हणून काय वाटतं? मतदार पवार साहेब जो चिन्ह देतील त्यांना. शेरकरांनी काय करावं? हाताच्या पंजावर चिन्हावर उभं राहावं की हातामध्ये तुतारी घ्यावी? नाही तुतारी घ्यावी. तुतारी घेतली तर विजय होतील. हो